ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। पहिला मंत्र वाचूया। पाचव्या वल्लीतला पूरमेकाद्वशद्वारम् अजस्यावक्रचेतसः अनुष्ठाय न शोचति विमुक्तश्च विमुच्यते एतद्वैतद्। गुरु यमराजांनी नचिकेताला या आत्मतत्वाचा परमात्म्याचा भगवंताबाबतचा संदेश उपदेश देत असताना असं सांगितलं आहे की परमात्मा जो संपूर्ण ब्रह्मांडात भरला आहे, जो व्यापक रूपाने तोच या पिंडाच्या हृदयामध्ये आहे। देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ। तर ह्या देहरूपी देऊळ म्हणा किंवा देहरूपी नगरीची त्याला उपमा देऊन, कोणाचं देऊळ आहे, कोणाचं हे नगर आहे, तर अवक्र चेतसहा अजस्य ब्रह्मणा, जे ब्रह्म जो परमात्म स्वरूप आहे, जो अजन्मय अमर आहे, अशा आत्मतत्वासाठी हे लागलेलं आपल्याला मानवी शरीर एकाद्वशद्वारम पुरम, 11 द्वार असलेले हे शरीर आहे, त्यात हृदयस्थ असलेला आत्मा सगळ्याच्या अंतर्यामी आहे। देह देवाची मंदिरं आणि आत आत्मा त्यात आत्मा परमेश्वर हीच आता ते मंदिराच्या ऐवजी याला काय म्हटलं आहे, एक नगरी राजाची। आणि त्या नगरीला 11 दरवाजे आहेत। आपण पाहिलं पण शरीरात वर जर रचना पाहिली तर 7 छिद्र आपल्या चेहऱ्यावर आहे। 2 डोळ्याची, 2 कानाची, 2 नाकाची 6, 1 तोंड 7, खाली मागे 1 पुढे जननेंद्रियाचं झाले 9 आणि 2 1 नाभी आणि 3रं वरचं आपलं ब्रह्मरंध्र। त्याच्यामध्ये हे चैतन्य स्वरूप असलेले आत्मतत्व भगवंत तुमच्या आमच्या हृदयात प्रत्येकाच्यात बसले आहे। आता तो कशासाठी आहे की जसं सगळी शिपाई किंवा त्याचे कारकून सगळे कार्य राजाकडे लक्ष देऊन त्याचं अनुष्ठान करत असतं। सगळ्यांना विचारलं का रे बाबा कशासाठी काम करतो, तो माझ्या राजाची सेवा करतो। प्रत्येकाचं काम वेगळं, कोणी दारावर द्वारपाळ म्हणून काम करतो, कोणी लिपिक म्हणून काम करतो, कोणी लेखापाल म्हणून काम करतो, प्रत्येकाकडे काम। तसं आपल्या त्यात हे इंद्रिय हे बाहेरच्या द्वारपाळासारखे आहेत, तिथून सगळ्या संवेदना आपल्या आत जात असतात। त्याच्या आत असलेला बरा लिपिकासारखा आणखी थोडा सूक्ष्म असलेलं आपलं मन आहे। मनाच्या मागे आपल्या डोक्यामध्ये असलेली एक विचार करण्याची शक्ती आहे, आणि त्याच्या मागे हे आत्मतत्व आहे। ती काही दूर नाही, तो खऱ्या अर्थाने न जन्मलेला आहे, अजय आहे, शाश्वत आहे। तो ह्या 11 दरवाजारूपी ह्या शरीररूपी नगरीमध्ये बसलेला आहे। आणि हे साधकाचं किंवा हे जिज्ञासूचं हे काम आहे। अनुष्ठाय न शोचती, अनुष्ठान म्हणजे त्याचं जो आत्मस्वरूपाने चिंतन करतो आणि शेवट तेच आपलं स्वरूप आहे असं जाणून घेतो। देव पहायाशी गेलो, देव होऊन या ठेलो, की तेच आपल्या याच्यात जो आत्मदिव्य आत्मस्वरूप आहे तिकडे आपली दृष्टी वळतो। आज आपली दृष्टी कशी वळली आहे, आज विषयाकार आहे, शब्दाकार, स्पर्शाकार, रूपाकार, रसाकार। त्याच्यामध्ये तो आत्माकार दृष्टी करून त्याचं चिंतन करणं हेच त्याचं अनुष्ठान आहे। आणि असं करत असताना विमुक्तश्च विमुच्यते,
एक क्षण असा येतो त्या साधकाच्या जीवनात की ह्या सगळ्या देह उपाधीतून मुक्त होऊन त्याच्यामध्ये जो अहम मम भाव लागलेला आहे की देह मी आहे, मन मी आहे, त्याच्यापासून मुक्त होऊन त्याला हे आपला आत्मा मी आहे, आत्माहम नैव देहोहम, मी आत्मा आहे देह नव्हे, शिवोहम ने शवक कदा, ते मंगलस्वरूप आत्मतत्व आहे, शव नव्हे. आणि तेच आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व तोच ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपाने प्रगटले. अहम ब्रह्मा अहम विष्णू अहम सर्वेश्वर सदा, इथपर्यंत जाऊन जातो. पण कशासाठी? अनुष्ठान. आणि असं अनुष्ठान केलं असताना ध्यान केल्यानंतर न शोचे ती, शोकम न करूचे. अनुष्ठान म्हणजे ध्यानेनं प्राप्ती, ध्यानाने आपलं मन तिकडे लावलं असतं. ते स्वतः सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं जिथे आनंद आहे तिथे शोकाला जागा नाही, जिथे प्रकाश आहे तिथे अंधकाराला जागा नाही. तर हा जो हृदयात प्रकाश पडला आणि आनंद झाला तर त्याला शोकासाठी काही जागाच राहत नाही. आणि म्हणून आपली भगवद्गीता सांगते, शोकाचं जर काही कारण असेल, दुःखाचं वरवर काही कारण असू शकेल. काही पैशाची हानी झाली, काही जनाची हानी झाली, काही आपल्या तुमचं नोकरीची हानी झाली, पण मुख्य कारण आहे आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाची हानी झाल्यामुळे आपल्याला फक्त सुख वाटतं. जिथे आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत असतं त्याला की आपला तो इथेच मुक्त असतो. इथे या शरीरात असून मुक्त होणं त्याला म्हणतात जीवनमुक्त. जगत असताना ज्या घटाकाशाला घटात असतानाच समजलं आहे मी घट नसून आकाश आहे. आकाश निर्विकार आहे, घट हे विकारवान आहे. तसं शरीर विकारवान आहे, पण शरीरामध्ये असलेला शरीरी तो जो आहे तो राजासारखा आहे, तो निर्विकार आहे. पण तो कुठे कोणत्याच्यात अवक्रचित असा सरळ चित्तस्य शुद्ध चित्तामध्ये त्याचा साक्षात्कार केल्यानंतर इथेच तो मुक्त होतो. विमुक्त हा च विमुच्यते. मग काही दिवस त्याचं प्रारब्ध असतं, काही कोणाला शिकवायचं आहे, काही आश्रम आहे, काही बाकीचं आपलं जे सेवेचं कार्य आहे ते सगळं करून मोठ्या मोठ्या ज्ञानी माणसाचं देखील शरीर पडत असतं. तर याला म्हणतात इथे मुक्त झालेला तो विमुच्यते, सगळ्या वासना बंधनातून तो सोडून जातो. कंजन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासनेचं बीज जळून जाय, जर जळून गेलं असेल तर त्याला जन्ममरणाची प्रक्रिया राहत नाही. गव्हाचं बीज कुठपर्यंत येईल बगीच्यामध्ये? जोपर्यंत ते भाजून टाकलं नाही तोपर्यंत. तसंच हे आत्मज्ञानाची ज्योत त्याच्या हृदयात प्रगट झाल्यानंतर नित्यमेव अवस्थित विमुक्त हा जे आपलं नित्य स्वरूप आहे त्याच्यामध्ये अवस्थित असणं, हे इथेच तो मुक्त होतो. आणि त्याच्यानंतर त्याचा हा देहाचं प्रारब्ध संपल्यानंतर देहरूपी उपाधी देखील सुटते त्याची आणि विमुच्यते. पण हे शरीर जातं पण आत्मतत्व तसं राहतं. तुका म्हणे राघो गेला पिंजरा माती, तो त्यानं पिंजरा इथे घालून टाकला पंचमहाभूतात. पण आतलं जे तत्व आहे तो त्यात इथे साक्षात्कार करतो. आता तो जो परमात्मा जो आपल्या शरीराचा स्वामी म्हणून आहे, सगळ्यातल्या सगळ्या क्रिया आपल्या इंद्रियाच्या, आपल्या प्राणाच्या, आपल्या अंतःकरणाच्या, आपल्या बुद्धीचे जो जाणतो तो त्याचा स्वामी आहे, मालक. तो आपल्या हृदयात असलेला म्हणून आपण त्याला जय स्वामी समर्थ म्हणजे त्या या भूमिकेतून आहे. तर तो नुसता एखाद्या हृदयात बसलेल्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये बसल्यासारखा आहे एवढं सीमित नसून तो खूपच व्यापक आहे. ब्रह्मांडातही त्याची व्यापकता आहे, पिंडामध्ये आहे. आता तो ब्रह्मांडामध्ये तोच पिंडामध्ये आणि पिंडामध्ये तो ब्रह्मांडामध्ये हे सांगणं आपल्याचं काम आहे उपनिषदाचं. तर त्याला वेगवेगळ्या शब्दात त्याचं निर्देशन करत आहे. जसं विष्णू सहस्त्रनाम, विष्णूचे 1000 नावं पण विष्णू किती आहे? एक. तसं वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचं निर्देशन करत आहे की जो ब्रह्मांडाचा स्वामी आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, तो तुमच्या आमच्या हृदयात देखील बसलेला आहे. आणि ब्रह्मांडाच्या मागे संपूर्ण ज्या हालचाली चालल्या आहे, वारा आहे, सूर्य आहे, चंद्रमा आहे, सगळं त्याचा तो अधिष्ठात आहे. ते पुढच्याच्यात तो सांगत आहे. तो एकादश पुरुषस्वामी, तो नुसते आपल्या एकाच देहात सीमित बसलेला नसून ब्रह्मांडाचा देखील तोच नियंता आहे.
तोच नियंत्रण करणार आहे, तोच कंट्रोल करणार आहे. तर पाहता पुढच्या मंत्र सांगत आहे. मंत्र नंबर 2. हंस शुचिषद वसुरांतरिक्षसद होता वेदिसद अतिथिर्दुरोणसद नृसद्वरसद ऋतसद व्योमसद अब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतंबृहद. आतापर्यंत आपल्याला मंत्र व्यवस्थित म्हणता तरी येत होता, आता त्याचं मीटर जरी चुकलं तरी भरपूर पॅकिंग करून टाकलं बस. आपण एक जागा नसते तर मार्जिनमध्ये लिहून टाकतो. त्याचं सगळं सांगायचं थोडक्यात की असं जे परमात्म तत्व आपल्या ह्या देहामध्ये आहेत किंवा पिंडामध्ये ते एवढ्या पण नाही तर तेवढाच परमात्मा आहे. तो सगळ्या ब्रह्मांडात असलेले जितकं काही प्रगटन आहे त्याच्या मागे देखील सत्ता रूपाने, म्हणून संतांनी म्हणते की वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे, या अहंकाराला कुठे जागा आहे. तर तो आहे शुचिषद, हंस शुचिषद. हंस म्हणजे जो स्वर्गात असलेला सूर्यासारखा आहे, सूर्य इव. तसं सूर्याला प्रकाशित करण्यासाठी दिव्याची आवश्यकता नाही, तसं हे स्वयंप्रकाश जे चैतन्य आपल्याच्यात ते जय जय स्वसंवेद्या आत्मरूप आपल्याचं स्वसंवेद्य वस्तू आहे, तोच या ठिकाणी म्हटलं आहे. तो आत्मा आपल्यामध्ये हमसहा म्हणजे सूर्य इव, सूर्यासारखा तो प्रकाशमान आहे. त्याच्या प्रकाशात सगळं प्रकाशित होतं, पण त्याला कोणी काय प्रकाशित करू शकत नाही. शुचिषद. आणि तो शुचौ दिवी सीदती तिष्ठती ती, म्हणजे तोच स्वर्गलोकात देवता आहे, त्याच्या मागे देखील सत्ता रूपाने तो आहे देव. स्वर्गात देखील इंद्र चंद्र वरुण निर्णय देवता आहे, त्यांची देखील सत्ता त्या परमात्म्याच्या सत्तेमुळे. दुसरं वसुरांतरिक्षसद. वसु म्हणजे ह्या पृथ्वीवर देखील विद्याम पृथिव्याम सीदती, म्हणजे ह्या पृथ्वीवर देखील त्याचंच अधिपत्य आहे, तो त्या पृथ्वीमध्ये देखील त्याची सत्ता आहे. अंतरिक्षसद. आपल्याच्यात गायत्रीच्या 3 व्यावृत्ती आहे, भू भुव स्वहा. हा भूतल आहे, त्याच्यानंतर अंतरिक्ष आहे, नंतर वर, सगळ्या ठिकाणी त्याची सत्ता आहे. म्हणजे अवघे त्रैलोक्य चैतन्याचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. सगळे हे चैतन्य मग तिथे आता अंतरिक्षसद म्हणजे आकाशात जो अंतरिक्ष आहे ती हा अंतरिक्षात म्हणजे तो वायुवत सर्व व्यापक आहे. तो म्हणजे अंतरिक्षात मधलं जे मिडल स्पेस आहे, जे आकाश आहे त्याच्यामागे देखील त्याची व्यापकता आहे. होता वेदिसद. अर्जुनालाही वैदिक काळातली संज्ञा माहीत होती, कारण पूर्वीच्या काळाचं अग्निहोत्रादी वगैरे भरपूर चालायचं. तर अंतरिक्षामध्ये निवास करणारा जो परमात्मा जो नारायण आहे तोच वसु. दुरोणसद. दुरोणसद म्हणजे आपल्यापेक्षा ह्या घरामध्ये देखील उपस्थित असणाऱ्या अशा माणसाच्या रूपाने देखील त्यात देखील तोच आहे. वसु म्हणजे वेद्याम पृथिव्याम सिदती, म्हणजे ह्या धर्तीवर देखील तोच आहे. अतिथी, आपल्या घरी आलेल्या अतिथी जे आहे त्या रूपाने देखील तोच आहे, म्हणजे कुठल्या रूपाने तो नाही सर्व सगळ्या ठिकाणी. वेदिसद होता. तसंच यज्ञवेदीवर जे काही स्थापित अग्निरूप आहे त्याच्यामध्ये आहुती टाकणारा देखील तोच आहे. ही आपल्या याच्यातली कल्पना कशी आहे की आहुती टाकणारा देखील तोच आहे, ज्यात आहुती दिली आहे ते देखील कुंड देखील तोच आहे, त्याच्यातून जी ज्वाला प्रज्वलित तोच, सगळं ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी म्हटलं आहे. तर असं जे परमात्म तत्व आहे तो होता म्हणजे वेदिसद होता. म्हणजे यज्ञक्रियेमध्ये जो हवन करण्यासाठी जो आहुती देणार आहे त्या रूपाने देखील तोच आहे. नृसद म्हणजे सगळ्या मनुष्य मात्रामध्ये देखील तोच वास होतो. वरसद. वरसद म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असं वरसद
वरेषु देवेषु सिदती, म्हणजे मनुष्यापेक्षा श्रेष्ठ जे देवयोनी आहे त्याच्यामध्ये देखील सात्विक तिने वागणार आहे, त्याच्यामध्ये देखील त्याचंच अस्तित्व आहे, त्याचे सत्तेशिवाय काही नाही. गरज ऋत असत, दोन प्रकारचं सत्य, एक आत्मसत्य, जसं आपण ऋतम वचमी सत्यम वचमी, की जे आंतरिक सत्य आहे त्या रूपाने देखील तूच आहे, आपण जे बोलून दाखवतो खरं त्या रूपाने देखील तूच आहे. व्योम असत, व्योम म्हणजे आकाशासारखं आहे, म्हणजे आकाशामध्ये राहणार देखील तेच तत्व आहे, हे आकाश देखील त्याच्यामुळे. सत्य ज्ञानानंत गगनाची परावर्ण, नाही रूप वर्ण गुण देते, तो हारे श्रीहरी पाहायला डोळे भरी, असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींनी. की आकाशाला देखील गवसणी घालणारं सत्ता ही त्याची सत्ता मात्र आहे, त्याच्या सत्तेने आकाशाला हे अस्तित्व आहे. का तीन गोष्टी आहे परमात्मा, सच्चित आनंद, सत म्हणजे सत्ता अस्तित्व, चित म्हणजे चित्ता ज्ञान, आणि आनंद म्हणजे सुख. त्याच्यामुळे सगळ्या जगाला हे सत्य आहे. यस सत्य या जगत सत्यम, त्याच्या सत्तेने जगाला सत्य आहे. या चैतन्याने चेतनम, ते चेतन स्वरूप आहे म्हणून आपल्याच्या तेवढी चेतनता आहे, आणि ते सुखस्वरूप आहे म्हणून आपल्याला व्यावहारिक तात्पुरतं सुख मिळतं. आता त्याच्यापैकी एक एक भाग सांगत आहे की व्योमसत म्हणजे आकाशामध्ये देखील त्याच्या सत्तेने आकाश आहे. पानं साधं आपल्याला खोली जर बांधायची तर खांब लावावं लागतं, काही बिना खांबाने एवढं सगळं तयार आहे. किती आहे त्या मंडपामध्ये आपण आकाश मंडपम पृथ्वी असं किती सत्ता आहे त्याची, आणि म्हणून त्याला म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाचे राज वगैरे वगैरे, ते सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्मा आपण म्हणतो, पण त्याच्यामागे हा अर्थ लक्षात ठेवला आहे वेद दिसत. म्हणून त्याच्यानंतर आकाशामध्ये देखील त्याची सत्ता आहे व्योमसत, म्हणजे आकाशामध्ये निरनिराळ्या प्रकारचे बाकीचे आले, त्यात आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे त्याच्या आधारे राहतात, त्या रूपाने देखील तुझं आहे. अब्जा, ज म्हणजे जन्माला, अब्ज म्हणजे पाण्यापासून जन्माला, पाण्यापासून निरनिराळ्या प्रकारचे वस्तू प्रकट होतात, काही शिंपले आहे, काही शंख आहे, हे झाले जड वस्तू. काही त्याच्यातूनच निर्माण होणारे मगरी आहेत, त्याच्यामध्ये मासे आहेत, त्यांचं देखील जिवंतपण त्या तत्वामुळे आहे. आता प्रत्येकाचे वास्तविक हे असल्यामुळे तसं शरीर त्यांनी घेतलं. अब्जा म्हणजे जलामध्ये, जलातून निष्पन्न झालेल्या त्या रूपाने देखील तोच हा नारायण परमात्मा आहे. गो ज्या, गो म्हणजे पृथ्वी, तो पृथ्वीपासून प्रगटणारा देखील हात आहे. पृथ्वीमध्ये आता निरनिराळ्या प्रकारचे आपल्याच्यात अन्न धान्य किंवा आपल्या झाड वगैरे होत असतात, त्याचं गोजा म्हणजे धनधान्य वनस्पती सगळे वृक्ष त्याच्यामुळे प्रगटले आहे, त्या रूपाने देखील तोच आहे. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याचं अस्तित्व त्याच्याशिवाय, त्या सत्तेने सगळ्याला सत्ता. म्हणून संतांना म्हणा की वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, झाडाचं पान देखील हालतं ते वाऱ्यामुळं, पण वाऱ्याला कोण हलवतो? तो चालवतो. अद्रिजा, अद्री म्हणजे शिखर आहे, वरचं गिरी शिखर आहे किंवा पर्वताचं, आणि पर्वतातून देखील काही गोष्टी उत्पन्न झाल्या असतात, उगमस्थान नद्यांचं सगळ्या, काही नाले, काही नदी, काही झरी, त्याच्यापासून म्हणजे ज्याच्यापासून सापेक्षतेने जे उगमस्थान आहे सगळ्या प्रगट झालेल्या वस्तूचं, त्याचंही उगमस्थान, त्याचं जे अधिष्ठान आहे तो हा परमात्मा आहे. त्याच्याशिवाय हे मग शिखरातून निर्माण झालेले नदी नाले देखील प्रगट होऊ शकत नाही. आता हे झालं सांगून ब्रह्मांडामध्ये त्याचं अस्तित्व आहे, तेच पिंडामध्ये सांगून झाल्यानंतर आपण इथे जगत असतो ते ह्या प्राण आणि अपान वायू आहे म्हणून आपलं चाललं असतं. तर हा जो प्राण आहे ते देखील कोणामुळे चालतो? तो देखील त्याच्या सत्तेने चालत. सारे दुनिया का तू ही कर्णधार है, बिना तेरे ने किसको लगा पार है, तुझ्याशिवाय कोणाचंही जीवन चालू शकत नाही. आणि पुढे म्हणजे तेरे हुकमत से तारे अदर है खडे, तुझ्या हुकमतमुळे सगळे तारे देखील अदरात. तेरे सत्ता से सागर जरा ना बढे, तुझ्या सत्तेने सागर देखील मर्यादा पाहून राहतो. तेरे शक्ति का पर्वत को आधार है,
आणि तू ही सगळी प्राणो का सर्ज. आता ते प्राणो का सर्ज म्हणजे प्राणाचा प्राण कसा आहे हे आता पुढच्या याच्यात सांगत आहे. कारण जास्त विवरण भरपूर होईल, पण मुख्य मुद्दे आपण बघून ही वल्ली आपण पाहणार आहोत. पुढे पाहता मंत्र नंबर 3. ऊर्ध्वं प्राणम उन्नयति अपानं प्रत्यगस्यति मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते. त्याचं पुढे वर्णन करत आहे की ऊर्ध्वं प्राणम उन्नयति. आपलं प्राणाचं कार्य आहे की बाहेरचं सगळं जे आपण पाहतो, ऐकतो, वास घेतो ते त्याच्यासाठी लागणारी शक्ती प्राणवायू देत असतो. अपान वायू आपल्या याच्यात नको असलेला भाग मलमूत्र रूपाने विसर्जन करत असतो. तर हे ब्रह्म आहे परमात्माच, जो आपल्या हृदयात आत्मरूपाने त्यात तोच प्राणवायूवर नेतो. म्हणजे प्राणाच्या सगळ्या प्राणीय क्रिया आहे आणि प्राणाच्या वेगवेगळ्या क्रिया सांगितल्या की परस्वेशन म्हणजे नेत्रांनी पाहणं वगैरे, नेत्रांनी कानाने त्याच्या त्या प्राणमुळे आपल्याला होत असतं. त्याच्यानंतर अपानवायू आत्ता सांगितल्याप्रमाणे मलमूत्र उत्सर्जन करण्याचं काम करत असतो. एक वायू आपल्यामध्ये पचनक्रिया करत असतो, दुसरा आपल्यामध्ये सर्क्युलेशन म्हणजे आपल्याला शरीर रक्त अभिसरण करत असतो, आणि एक आपल्या बुद्धीला प्रेरणा देत असतो की हे काय ठरवायचं असेल. थोडक्यात सांगते म्हणजे सगळ्या ठिकाणी आपले फुफ्फुस, श्वसनेंद्रिय याच्या क्रिया त्याच्यामुळे चालत आहे, तो प्राण आहे. अन्नाशयामध्ये आतडे आहे ते देखील ते कार्य करतात आणि त्याच्यामुळे तो साफ करण्याचं काम अपानवायू करत असतो. त्यातर तिसरी गोष्ट पचनेंद्रियाची क्रिया आपल्यामध्ये समान वायू तो करत असतो. 5 प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान पंचप्राण आहे. त्याच्यानंतर पंचेंद्रियामध्ये जेव्हा तो काम करतो तो समान वायू आणि घशामध्ये राहून आपल्याला आवाज वगैरे निर्माण करत असतो किंवा बुद्धीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायची क्षमता देतो तो उदान वायू. आणि जेव्हा शरीर सोडून जीवात्मा जात असतो हा उदान वायू एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेत असतो. ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहे तो, असं सांगितलं कुठे जाते का वाहन. तर तसे हा उदान वायू रूपांतून आहे. आणि सगळ्या आपल्या हृदयातल्या जर रुद्राभिसरणच्या सगळ्या क्रिया देखील तो करणारा तो व्यापनोती ती व्यान आहे, व्यापनशील व्यान आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले जे 5 फिजिओलॉजिकल फंक्शन चालले म्हणजे आतले जे इंद्रियाचे सगळे व्यापार चालले आहे त्या प्राणशक्तीमुळे चालले आहे. पण त्या प्राणाचाही प्राण आहे म्हणून उपनिषदात काय म्हटलं आहे, प्राणस्य प्राण. हा, आणि तो दूर नाही आपल्या हृदयातच बसले आहे. मध्ये वामनम आसीत. वामन म्हणजे संभजनीयम, तो अत्यंत पूजनीय वंदनीय असलेला प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे. वामन आपण छोटंसं म्हणजे सूक्ष्म असलेलं वामन. आणि विश्वे देवा उपासते. विश्वे म्हणजे सर्वे देवा, सगळे देवता. देवता म्हणजे नुसते आपल्या देवळातल्या नव्हे. तसं आपलं ऐकण्याची देवता कान आहे, कर्णेंद्रिय आहे. पाहण्याची देवता नेत्र आहे. वास घेण्याची देवता नाक आहे. आणि यथा पिंडे तथा ब्रह्मांड, ब्रह्मांडामध्ये याची देवता आहे. कानाने आपल्याला शब्द ऐकायला येतो ब्रह्मांडात आकाश आहे म्हणून. त्वचेने आपल्याला स्पर्श ज्ञान होतं ब्रह्मांडात वारा आहे म्हणून. नेत्राने आपण रूप बघू शकतो सूर्य आहे म्हणून, अग्नितत्व आहे म्हणून. जिभेने आपण रसना घेऊ शकतो पाणी तत्व आहे म्हणून, जलतत्व आहे म्हणून. आणि शिवाय नाकातून आपल्याला जर वास येतो तो गंधवती पृथ्वी म्हणजे अश्विनी कुमार आहे म्हणून त्याचवरती. त्याला काय सांग, देवतामध्ये दोन्ही पिंड आणि ब्रह्मांडाचे. पिंडातल्या देवता इंद्रिय आणि ब्रह्मांडातल्या देवता बाकीचे हे पंचमहाभूताच्या अधिष्ठाती देवता. त्या सगळ्या सर्वे देवा देवा इंद्रियाणी तथा ह्याचे अधिष्ठाती देवता त्या उपासते, त्याची उपासना करतात. म्हणजे सगळे त्याच्यावर आधारून आहे. मग पिंडातल्या देवता असो की ब्रह्मांडातल्या असो. आणि म्हणून त्या वामनम संभजनीयम त्या शुद्ध असलेल्या परमात्मेची सगळी ती आराधना करतात, त्याला पूज्य मानतात.
आता हा देहस्थ आत्मा हेच आपलं जीवन आहे हे पुढच्याचं सांगत आहे. आणि तो जीवात्मा रूपाने केव्हा होतो की तेच आपल्यामध्ये असलेलं जे चैतन्य, शुद्ध चैतन्य अंतःकरणाशी एकरूप होतं अविद्येमुळं, त्या म्हणतो जीवात्मा. त्या जीवाला शरीर धारण करणं आणि सोडून जाणं ही गती असते व्यवहारात. आपण एक आत्ता माणूस होता, मरून गेला. मरून गेला म्हणजे शरीर इथंच राहिलं, पण गेला म्हणजे कुठे गेला हा त्याचा प्रश्न होता नचिकेताचा. आतापर्यंत शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने सांगितलं. आता अज्ञानी माणसाला जेव्हा मरण झाल्यानंतर आपण दिसतं तर काय होत असतं त्यात कोणी विचारणार. एखादा माणूस बदलून गेला आहे ठिकाणून दुसरीकडे, आपण त्याचा पत्ता शोधू शकतो, त्याला फोन नंबर शोधू शकतो, मोबाईलवर काय कॉन्टॅक्ट करू शकतो, पण आत्ता होता कुठे गेला. तर त्याच्याबाबत देखील सापेक्षतेने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि आता ते आता पुढच्याच्यात येत आहे की हे जे आत्मतत्व जग आहे तेच जेव्हा अंतःकरणाशी एकरूप होत असतं अविद्या मायेनी, तेव्हा त्याला म्हणतात जीव. जीव जेव्हा शरीर सोडून जात असतो तेव्हा कसा जातो, कुठे जातो तो ऐका. आता पुढचे मंत्र नंबर 4. अस्य विश्रंसमानस्य शरीरस्तस्य देहिनः देहाद् विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते एतद्वैत शरीरस्तस्य. हे बा शरीरामध्ये जो आत आहे त्याला शरीरस्थ. जसं तुम्ही आता सतरंजीस्थ आहे, सतरंजीवर बसते, उद्या सतरंजी ओढली म्हणजे तुम्ही ओढले जात, तसं ह्या देहामध्ये देहाशी तादात्म्य पावलेला आहे, त्याला म्हणतात जीवात्मा. म्हणजे परमात्म्याचंच ते प्रतिबिंब आहे. तसं वर सूर्य आहे, पण सूर्याचं प्रतिमा पाण्यामध्ये पडलं असताना जसं पाणी असेल तशी प्रतिमा दिसते त्याची. पाणी जर गढूळ असेल तर प्रतिबिंब गढूळ दिसेल, स्वच्छ असेल तो स्वच्छ दिसेल, चंचल असेल तर चंचल दिसेल, शांत असेल तर शांत दिसेल. तसंच हे चैतन्य आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं त्यानंतर जीव. जसं आपलं मन आहे तसा हा जीवाचा भाव आहे. माझं मन सुखी तर मी सुखी, माझं मन दुःखी तर मी दुःखी, माझं मन चंचल तर मी चंचल, माझं मन शांत तर मी शांत, माझं मन अशुद्ध मी अशुद्ध, माझं मन शुद्ध. असं असंच आहे. तो जो अहम आहे तो मी, तो झाला आता शरीरस्थ. तो आपला सगळा खेळ खंडोबा करत असतो, मुलं बाळं पती पत्नी घरदार, आणि एक दिवस तर जातो कुठे. एखादा बदलून गेला असेल तर आपण त्याचा पत्ता सापडू शकतो. काही धंद्यासाठी गेला, नोकरी, हा कुठे जातो. त्याचा असा प्रश्न होता ना चिकित्साचा की काय होतं जीवात्म्याचं शरीर सुटल्यानंतर. कोणी म्हणतात असतो आणि कोणी म्हणतात नसतो. आता नसतो तर आता सवालच नाही, कारण काहीतरी विद्यमान असल्याशिवाय दुसरी गोष्ट विद्यमान राहू शकत नाही. असं जर इतके दिवस या शरीरामध्ये राहून तुझं सोडून जात असेल तर जातो कुठे. देहात विमुच्य विश्रंसमानस्य. ह्या देहापासून ह्या दूर सोडून जातो, मरून जातो. याचा अर्थ काय होत असतं की माणसाचा स्थूल देह इथेच राहतो, हा बाहेरच. त्यात जे सूक्ष्म देहाने तो सुखदुःखाचा भोग घेतो, अहमभावाने जो मी करता भोगता म्हणत असतो, ते सूक्ष्म देह त्याला सोडून जात असतो. आणि म्हणून आपण तो शब्द वापरतो, मर गया, मेला आणि गेला, मरून गेला. चांगल्या शब्दात त्याला देवाज्ञा झाली, आणखी कोणाची आज्ञा करणार आहे. तर म्हणून अशा विश्रंस मानस म्हणजे शरीराला सोडून जेव्हा जीवात्मा जातो, देहिनः म्हणजे जीवात्म्याचं, देहात विमुच्य मानस सोडून गेल्यानंतर सगळे मग हळूहळू मरण्याच्या आधी हळूहळू सगळे आपले प्राणक्रिया कमी व्हायला लागतात, नाडी हळूहळू सुटायला लागते, आणि असं करता करता सगळे रडायला लागतात तिथे प्रत्येकाचा. पण त्याचा प्रश्न काय होता की कुठे जातो. म्हणाले तो निघून गेला त्या शरीराला काहीही अर्थ राहत नाही, तो जड राहत. आता पण त्याला शिवत्व होतो, आता शव झालं. म्हणून देहात विमुच्य मानस्य, देहाला हे मृत शरीरातून सोडून गेल्यानंतर किमत्त परिशिष्यते, फक्त हे जड शरीर जरी राहत असतो की
ते देखील ज्याच्या अस्तित्वाने चालतो ते एतद्वैतात, म्हणजे मूर्त शरीराच्या मागे देखील त्याचं अस्तित्व आहे, फक्त अस्तित्व आहे. आतापर्यंत प्रतिक्रिया करणार होतं ते, कारण अंतःकरण होतं ते. आता अंतःकरण सोडून गेलं, प्राणक्रिया सुटून गेले, त्याच्यामुळे काय राहतं, फक्त आहे शरीराचा ढाचा राहतो. तर किंमत रे म्हणजे आतापर्यंत जी इंद्रियाशी आणि अंतःकरणाशी प्राणाशी एकरूप होतील ही प्रज्ञा होती, तो जेव्हा देहाला सोडून जातो तर देहात काय राहतं असा एक प्रश्न केला, विचार कर. त्याच सांगाड्याशिवाय काही राहत नाही बस. म्हणून हा सांगाडा होण्याच्या आधी, देह सुटण्याच्या आधी प्रत्येक जीवाने आपण कोण आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मग मरण ते येणारच आहे, कोणी असो, एखादा योगी असो किंवा भोगी असो की रोगी असो, मोहात्मा असो की महात्मा असो, शरीर सुटतं ना, असं तर पाहिजे. त्याचं संगीत महात्मे राहिले असतील, पण त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्य साधली या शरीरातून. इतकं हे शरीर मुलाचं आहे. बाकीच्या शरीरात आपण काही सत्संग, ध्यान, आत्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून हेच ज्याला समजलं आहे त्याने शरीर सुटण्याच्या आधीच आपण आपलं काय स्वरूप आहे हे जाणून घ्यावं. त्यासाठी किमत्र परिशिष्यते, दुसरं काही राहत नाही नुसत्या त्या डेड बॉडीशिवाय, मृत शरीराशिवाय. म्हणून त्याला म्हणतात शव, कारण त्याचा शिवाचा स्पर्श निघून गेला. पण त्यात देखील अस्तित्व असतं. तसं आपण एखादं स्टेनलेस स्टीलचं ताट घ्यावं आणि त्याच्यावर जर आपण सूर्याचं प्रतिबिंब आलं आणि बाहेर आपल्याला एक कवडसा दिसतो, असा जनरल लाईट असतो, सर्वसाधारण सूर्याचा प्रकाश आहे. आता ह्या उपाधीमुळे जेव्हा आपण पाहतो, एखादा आरसा घेतला किंवा तर एक स्पेशल कवडसा दिसतो. आता जेव्हा आपण हा आरसा जर बाजूला काढला तर काय होईल, तो कवडसा निघून जातो. पण त्याच्या मागे असलेले ते सर्वसाधारण प्रकाश तो राहतो ना. म्हणून त्या सत्स्वरूपाचा, पूर्ण स्वरूपाचा कधी बाज होत नाही. हा जीव फक्त जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, परत जन्म मरण त्यात करत असतो. कशानुसार, जन्म घेणे लागे वासनेच्या. त्याचा वासना जर संपला नाही तो त्याच्याप्रमाणे शरीर घेत असतो. असं एखादा ऑफिसर बदलून जातो ना, कसं जातो, एक तर बढतीवर जातो, नाही तर घटतीवर. त्याचे जसे आतले रिपोर्ट असेल त्याच्याप्रमाणे. त्यांनी चांगलं काम केलं असेल तर तहसीलदारचा कलेक्टर होतो, आणि समजा त्याने काही चुकीचं काय केलं असेल तर त्याला रिव्हर्ट करतात. तसंच ते खालीवर तो जात असतो. कशानुसार, कर्मानुबंधेने मनुष्य लोके. ते कोणाला नियम लागू आहे, शुद्ध परमात्म्याला नाही. हे सगळी ही मुवमेंट किंवा हे हालचाल होत असताना देखील आत्मतत्व कसं असतं ते निर्विकार असतं. तसं तो प्रकाश तो तसाच असतो. फक्त एक कवडसाला कशामुळे, ह्या उपाधीमुळे, अंतःकरणाची उपाधी त्याला सोडून जाते. म्हणून ह्या अंतःकरणाच्या उपाधीत असतानाच आपलं स्वरूप काय हे जाणून घ्यावं. आणि मग त्या वामन मासित आपल्याच्यात जे वंदनीय भजनीय आहे ते शिवतत्व, ते परमात्मतत्व इथे साधकाने जाणून घ्यावं. हा भावार्थ त्याच्या मागे आहे. पुढे चला, आता आपल्यामध्ये हे सगळे प्राण अपानाच्या क्रिया चालतात. काय त्या स्वतःहून प्राणक्रिया करू शकतात की त्याच्या मागे देखील कोणाचा प्राणाच्या मागे प्रेरक कोणी शक्ती आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या मंत्रात दिलेलं आहे. न प्राणेन अपानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेण तु जीवन्ति यस्मिन् नीता उपाश्रितो. आता हे आपल्या ह्याच्यात हे जे संपूर्ण क्रिया होतं 5 प्रकारच्या, जसं ज्ञानेंद्रियाच्यावर ज्ञान होणं, आपल्याच्यात पचनक्रिया होणं, आपल्याच्यात रुद्राभिसरण होणं किंवा आपल्याच्यातून हे नको तो भाग विसर्जित होणं, ह्या सगळ्याच्या 5 क्रिया सांगितल्या आहे. त्याच्यामध्ये मुख्य 2 प्राण, एक प्राण आणि दुसरा अपान. इतका काही बाहेरचा आपण घेतो तो प्राण, आणि आतून आपण विसर्जन करत असतो हे. तर हे शरीर आहे केवळ त्याच्यामुळे चालत नाही. त्याला सांगायचं आहे की हे प्राण देखील त्याच्या मागे दुसरी काही शक्ती, प्रयोग शक्ती त्याच्यामुळे चालत. न प्राणेनं न अपानेनं कश्चन मर्त्य जीवते. मर्त्य म्हणजे हा शरीरामध्ये प्रवेश करणारा जीवात्मा, आणि त्या जीवात्म्याला हे लागलेले सगळे हे जे प्राण आणि अपान आहे
त्या देखील प्राणशक्ती स्वतःच्या जोरावर काम करत नाही बळावर, पण इतरेने तू जीवंती. इतरेने म्हणजे त्या दुसऱ्यावर काहीतरी अवलंबून राहून हे प्राण क्रिया करतात. म्हणजे हा प्राण देखील गंता आणि अगंता आहे. आपल्या वेदांतामध्ये त्या म्हणतात प्राणमय कोश, तो एक कोशच आहे की ज्याच्यावर अवलंबून असतात असं काहीतरी असतं त्याच्यावर. ते असं काहीतरी आहे, ते आहे चैतन्य. या उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तर त्या हे जे प्राण आहे सापेक्षतेने, ज्याच्याद्वारा सगळ्या बाकीचे सापेक्ष सगळे आपल्या जाणण्याच्या, हृदयाभिसरणाच्या किंवा विचार करण्याची क्रिया सुरू असतात, त्या स्वतःहून कार्य करतात का प्राणशक्ती नाही. म्हणून त्याला म्हटलं आहे तो प्राणाचा प्राण आहे, त्याच्यामुळे तो चैतन्याच्या प्रकाशामुळे चालायचा तो, हे सांगा. म्हणजे नाही तर मग प्राण निघून गेला तर परमात्मा निघून गेला, प्राणाला तर परमात्माला, हा येणारा जाणारा परमात्मा अनित्य होईल, नाशवान होईल. ते नव्हे, यस्मिन आत्मनी येतो उपासितो, की ह्या आत्मतत्वामुळं हे सगळ्या प्राण आणि अपानाच्या देखील क्रिया सुरू आहे. त्या देखील स्वतंत्र नाही, प्राण देखील त्या परमात्म्याच्या अस्तित्वावर प्राणाच्या क्रिया चालत. जीवा म्हणजे कोपी व्यक्ती, कोणीही व्यक्ती व्यवहारात असताना तुमची प्राण म्हणजेच आत्मा नाही, प्राण देखील एक प्रकारचा कोशच सांगितलं आपल्याला. एक अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तसा पर्यंत त्या प्राणमय कोशाचा समावेश. आता पुढे त्याचा प्रश्न होता की मरणोत्तर काय गती प्राप्त होते जीवाची, कारण हे तर आपल्याला समजत नाही माणूस कुठे जातो तर. आणि ते यमराजाला माहीत आहे, त्याच्याकडे ते फाईल असतं सगळ्याच. आणि तो प्रश्न विचारला होता तिथे. आतापर्यंत शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने ते सांगितलं, त्याला न जयते न म्रियते. पण तोच जर अविद्याग्रस्त असेल, अंतःकरणाशी एकरूप असेल आणि त्याला जर मरण प्राप्त झालं तर असा मर्त्य पुरुष, आता चाललंय मर्त्य माणसाची गोष्ट, ज्याला काही तत्त्वज्ञान नाही, त्याला काही स्वरूपाची स्थिती माहीत नाही, तो आपला अज्ञानासारखा राहतो शरीरात. आणि जीवालाच मी समतो, देहाला जीवाला. असं करता करता तुझं शरीर सोडून गेला तर त्याला काय प्राप्त होतं ते सांगण्यासाठी आता प्रास्ताविक करत आहे 6व्या मंत्रामध्ये. हंतत इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. त्याचा नचिकेताचं दुसरं नाव आहे गौतम. हंत म्हणजे इतकं ऐकून तुझं म्हणतील ह्या जीवाचं काय होतं, जो अंतःकरणावर छिन्न चैतन्य आहे, जो अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणाशी एकरूप झाला शरीराशी, आणि एक दिवस शरीर सोडून जातो. आता ते तुला ऐकत ऐक म्हणाले. अरे रे, हंत म्हणजे अजूनही तुझ्या लक्षात नाही आलं अज्ञानी माणसाचं काय होतं. तर त्या बाबत आता एकदम सांगत आहे. इदम गुह्यम सनातन ब्रह्म ते प्रवक्ष्यामी. त्या ब्रह्माचं परमात्म्याचंच हे प्रतिबिंब म्हणजे जीव आहे आपल्या अंतःकरणात. आता त्याचं हे सापेक्षतेने या अंतःकरणाशी एकरूप झाल्यानंतर काय होत असतं, कुठे जातो हा जीवात्मा, त्याबाबत जर तुझा प्रश्न असेल तर यथाच मरणं प्राप्य आत्मा भवती गौतम. म्हणजे मृत्यूनंतर ह्या आत्म्याचं, म्हणजे कोणत्या आत्म्याचं, जीवात्म्याचं काय होतं हे तुला सांगतो. हे दोन दृष्टिकोन आहे. अज्ञानाच्या दृष्टीने तो जीव आहे, ज्ञानाच्या दृष्टीने तो शिवस्वरूप आहे. ज्ञानाच्या दृष्टीने त्याला जन्म मरणाची प्रक्रिया नाहीच, न जयते न म्रियते. जसं गीतेत देखील दुसऱ्या अध्यायात एक न जयते न म्रियते, नंतर म्हणतं वासांसी जीर्णानी यथा विहाय. एक शरीर सोडून जसं आपण वस्त्र जुनं झालं तर नवीन वस्त्र घेत असतो, किंवा आपल्याला ते आपलं जर उंची वाढली असेल तर ते शॉर्ट झालं असेल ते टाकून देतो दुसरं घालतो. तसं हा जीवात्मा आपल्या वासनेनुसार जात असतो. वासनेशी एक झालेलं हे चिदाकाशाचं जे प्रतिबिंब आहे
ते कुठे जात असतं हे तुला मी सांगतो. आणि तो नियम आता पुढे सांगत आहे. आणि तो जर नियम नाही सांगितला तर माणूस वाटेल तसा वागेल, काही प्रतिबंध ठेवणार नाही, काही नीतिमत्ता पाहणार नाही. म्हणून जीवाच्या दृष्टीने तो कुठे जातो पहा. आता पुढच्याचं सांग. म्हणजे आत्मज्ञान किंवा साक्षात्कार न झाल्यास त्या जीवाला कसा पुनर्जन्म येत असतो आणि पुनर्जन्म तो कसा, त्याच्यामागे कोणता नियम लागतो. ऊर्ध्वगतीला जातो की अधोगतीला जातो. ऐका. योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्येनुशयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. हा श्लोक जरा पाठ करा मंत्र. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने हा कुठे जातो म्हटलं तर लगेच सांगता आलं पाहिजे की अन्य शरीरत्वाय देहिना. अन्य म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, अज्ञानी आहे, अविद्य आहे. आणि तो देहाला मी आहे म्हणतो. शरीर ग्रहणार्थ म्हणजे शरीराचं धारण करण्यासाठी जो शरीर धारण करून ते आला आहे तो शरीर सुटल्यानंतर दुसरं शरीर घेतो. जसं आपण एक घर बदल की दुसरं कुठेतरी आपण जातो. तो योनिम अन्य योनिम प्रपद्यन्ते. तो दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं. पण तो कसं जातो आता? उन्नतीला जातो का अवनतीला जातो? त्याच्या मागे अन्य स्थाणून अनुसयन्ति. आता कधी कधी त्यात मनुष्य शरीरात जाईल, मनुष्य योनीला जाईल, किंवा त्याचं जर कर्म किंवा वासना कमी प्रतीची असेल तर पशुपक्ष्यादी शरीराला देखील जाईल. कारण नियम कसा आहे, जसं वासना तसं शरीर. वासना जर जनावराचे असतील ते शरीर असताना तर जनावराचं शरीर. वासना जर किड्या मुंग्याचं असेल तर ते शरीर घेईल. वासना जर बिलकुल दगडासारख्या तामसिक असेल तर ते होऊन जाईल. पण पापात्मक केलं असेल तर एखादा पुण्यात्मक बाई देखील शिळा होऊन जाते एखाद्या असं. तर म्हणून स्थाणुमन्ये प्रपद्यन्ते. आणि मग इतर स्थाणू म्हणजे स्थावर भावात देखील ते प्राप्त होतात. जड असं शरीर देखील प्राप्त करणार. आणि याच्या मागे नियम कोणता आहे? भगवान यमराज सांगतात यथा कर्म यथा श्रुतम. त्याने जे काही कर्म केलं असेल, जे काही श्रवण म्हणजे ज्ञान संपादन केलं असेल, संस्कार झाले असेल, त्याच्यानुसार घेऊन जातो. म्हणजे जीव है जब जाएगा तो क्या ले जाएगा? बोले वासना ले जाएगा. वासना घेऊन जातो. आणि वासना तर समजा आध्यात्मिक संस्काराचे असेल तर उन्नतीला जाईल. नुसत्यात मनुष्य म्हणून राहिला असेल तर परत मनुष्य जन्माला येईल. त्यात तमोगुण रजोगुणाचा एकरूप होऊन सत्वगुणी राहील. मग यथा कर्म येतं म्हणजे जसे त्याच्यावर संस्कार झाले. म्हणून हे संस्कार चांगले करणं आवश्यक आहे. आपलं उपनिषदात देखील म्हणतं की एकदा मनुष्याचं शरीर झालं म्हणजे मनुष्याचं शरीर प्राप्त होईल असं नव्हे. पण मनुष्य देहात राहून माणूस कधी सत्संग नाही, कधी ध्यान नाही, काही भजन नाही, काही चिंतन नाही, बिलकुल दगडासारखा राहतो. खाओ पिऊ राहू मजा करून मरो, बस शरीराशिवाय दुसरं काहीच नाही. मग असं करत असताना सतत त्याचं लक्ष असेल तर जाईल कुठे? निम्न खाली ही नेवरीला जाईल. म्हणून एकाने कोणीतरी प्रश्न विचारला की आयुष्यभर त्यांनी काहीतरी मांसाहार केला. म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता तब्येत बिघडली आहे, तुम्ही बंद करा. बंद केलं. आता तब्येत थोडीशी बरी झाली, परत ती वासना काही जात नाही त्याची. समजा मरताना त्याच्या मनात वासना आली की मी थोडा मांसाहार केला पाहिजे, तर कोणत्या योनीमध्ये जाईल? प्रश्न तो यथा कर्म यथा श्रुतम. जसं कर्म आणि जसं त्याचं संस्कार असेल. आता मरताना जर त्याची इच्छा मांस खाण्याची असेल तर कोणत्या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर सकाळी नाश्त्याला मांस, दुपारी जेवणाला मांस खायला मिळतं आणि रात्री तर जेवण करत. जंगलातल्या कोणती योनी आहे? कोणती आहे? भाजीपाला नाही खात ते. कोणते बोला ना? बस वाघ सिंह, व्याघ्र सिंहादी. म्हणजे अशा तरी म्हणून ह्याच्यात परिस्थिती जाईल अत्यंत त्यापेक्षा बिलकुलच जडासा वागत असेल तर दगड होऊन राहील, दगडात दिल. आणि मग म्हणून हे म्हणून लक्ष दिलं पाहिजे की या मानव जीवनात काहीतरी केला पाहिजे उद्धार. बस. आणि बाकीच्या नाही सांगता येत नाही. कारण माणसाच्या देहात येऊन देखील तो जनावराचा वागत असेल तर जनावरच आहे, फक्त एवढं समजा.
आणि समजा वाचता पालीचे असेल तर पालीचं शरीर घेईल, विंचवा असेल तर विंचवासारखा वागला तर विंचवाचं घेईल, सापासारखा असेल. यथा कर्म यथा श्रुतम. आजकाल ते ऑफिसर लोक कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहितात प्रत्येक CR. ते जसं असेल तसं जाईल. त्याने चांगलं काम केलं असेल तर उन्नतीच्या मार्गाला, मध्ये असेल तर मध्यम राहील, आणि अधम प्रकारच्या वासना असेल तर म्हणजे सात्विक असेल तर ऊर्ध्वगतीला, रजगुण असेल तर मध्यम स्थितीला, तमगुण असेल तर खालच्या अवस्थेला येईल. कशानुसार? देवाला वाटलं म्हणून नाही. यथा कर्म यथा श्रुतम. देवाची कृपा पावसासारखी असते. पाऊस बगीच्यासारखाच पडतो, पण तुम्ही कोणतं बीज पेरलं तसंच झाड होईल ना. बीज जर बाभळीचं पेरलं तर झाड बोराचं होईल का? हे सांगायचं. यथा कर्म म्हणून चांगलं पेरा या जीवनात. बाकीचं सगळं भरपूर मिळेल तुम्हाला, पण त्याची सिन्सिअरिटी माणसाच्या मध्ये त्याचंच सांगत आहे. म्हणून हा बागुलबा सांगितला की पुनर्जन्म आहे त्याच्यात. इथे जर त्यांनी जाणलं असेल याच देही याचा डोळा, मुक्त झाला तो. नाहीतर तो ह्या जन्ममरणाच्या प्रक्रियेत ह्या आपल्या मांडुक्यात देखील असंच म्हणतं की यथा विद्या तथा स्मृती पूर्वम कल्पेते जीवम तत्व भावान पृथक विधान बाह्यान आध्यात्मिकाश्चैव यथा विद्या तथा स्मृती. जसं त्याची विद्या असेल तसे संस्कार असेल, आणि जसं स्मरण असेल तसं, जशी अंतिम स्मृती तशी पुढची गती. म्हणून काही लोकांचा पिंड देखील येत नाही कावळा. आता काय करता? मग म्हणा तुझ्या मुलीच्या लग्नाकडे लक्ष ठेवू, कावळा येतो. वासना ठेवू नका मरताना कुठे. असं क्लीन झालं पाहिजे तुमचं अकाउंट, की काही कुछ देणार नाही, कुछ देणार नाही, आधी काही नव्हतं, याच्यासाठी सांगत आहे. पण कोण ऐकणार अशा गोष्टीला? आणि मग झाल्यानंतर असं का वाव होतं. अगा मरहा बोलन साहती परी मेलिया रडती, ज्ञानेश्वर माऊलीचं वाक्य आहे. मरण म्हणतात तर सहन नाही होत, पण एक दिवस आहेत ना तो कार्यक्रम की नाही, त्याच्या आधी काही करा. आणि हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, त्यात त्याला सार्थक साधावून पुढे आता का भरपूर याचं सांगण्यासारखं, पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यथा कर्म यथा श्रुतम हे अधोरेखांकित करण्यासारखं आहे सिद्धांत, की याच्यानुसार त्याला गती प्राप्त होते. पुढे चला. ये एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वैद. आता अज्ञानी जीवाची काय गती होईल हे मागच्या श्लोकात सांगितलं मंत्रामध्ये. ज्याला इथे ज्ञान झालं त्याला जन्म मरणाची प्रक्रिया नाही. पहा, सर्वसाधारण माणूस जेव्हा येतो आणि त्या टोल नाक्यातून जातो ते त्याला पैसे भरावे लागतात ना. पण देशाचा जर प्राईम मिनिस्टर आला त्याला हा नियम नाही. तसं जो इथे जर हा आत्मज्ञ पुरुष झाला असेल तर त्याला हा नियम लागू पडत नाही. पण आता हा जीवात्मा जो इथे असताना ज्याला ही गती अवगती प्राप्त होते, जे ब्रह्माचं प्रतिबिंब आहे, तर मेल्यानंतर जीवात्म्याची काय गती होते याचं अधिक स्पष्टीकरण देत असताना त्याची स्थिती कशी असते सांगत या ठिकाणी. ये एषः आत्मा, हा आत्मा कामम कामम निर्मिमाण, जीवाच्या पूर्वकर्मानुसार आपल्या ज्या कामना नुसार आपलं जगत निर्माण करणारा, आपल्या प्रत्येकाचं कार्यक्षेत्र निर्माण करणारा पुरुष आहे. हा पुरुष सुप्तेषु जागृती, हे ते बाकीच्या सगळ्या आपल्या ज्या शक्ती आहेत त्या झोपल्या असताना देखील हा जागा असतो. म्हणजे हा पुरुष प्राणशक्ती सगळ्या झोपल्या असताना सर्व कामनांना आकारात देत स्वप्नामध्ये जागा असतो. आणि स्वप्न असंच दिसत असतं आपल्याला, त्यात बाहेरची काही जाणीव राहत नाही, झोपलेली नसतो आपण, आणि मध्येच काहीतरी आपल्या कल्पनेनुसार आपलं जग निर्माण करतो.
तर त्यावेळेस देखील हे चैतन्य तसंच असतं, त्यातही देखील प्रकाशक आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा सुषुप्ती अवस्थेत मनकल्पित निर्माण केलेल्या स्वप्नामध्ये देखील त्या परमेश्वराची चैतन्य शक्ती निराभात निर्विकार असते. सर्व प्राणशक्ती झोपल्या असताना सर्व कामनांना आकार देत असतो. कारण पहा, इतकं सगळ्या बाकीच्या क्रिया सुरू असतात आपल्या, पचनशक्ती, बाकीचं ते हृदयाभिसरण वगैरे सगळं सुरू होत असतं. आणि हे करत असताना आपलं अंतःकरण बाबतीत तात्पुरतं मन विराम पावलेलं असतं. झोपेत आपल्याला बाहेर काय चाललं आहे, आत काय चाललं आहे समजत नाही, पण त्यावेळेस देखील एकजण सतत पहारा देत असतो. तो म्हणजे कोण? तुमच्यामध्ये असलेले चैतन्य दोस्त. ते तसंच आहे, ते जे शुद्ध ब्रह्म आहे. सर्व कामना जागा करीत म्हणजे त्याचं कल्पना होत असताना ज्याच्या प्रकाशात हे सगळं कार्य चालत असतं ते तदेव शुक्रम. शुक्र म्हणजे ते शुद्ध स्वरूप आहे, ते शुद्ध ब्रह्म, ते निराबाध असतं. मग आता उदाहरण लक्षात ठेवा, तो कवरचा फक्त हलतो. समजा आरसा जरी बाजूला केला तर ते वर जे पडलेलं खास कसं ते कवर सावतात तो जाता, पण त्याच्या मागे जो जनरल लाईट आहे, सर्वसामान्य जो प्रकाश आहे तो तसाच राहतो. जो सर्वसामान्य सत्ता मात्र आहे, चित्त मात्र आणि आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, त्याच्यात बाकी काहीही उच्चावचन किंवा हालचाल होत नाही. की तद्ब्रह्म ते जे शुक्र म्हणजे निर्मल, जे मनरहित आहे, विक्षेपरहित, आवरण शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, त्यामध्ये शुक्रम विशुद्ध तद्ब्रह्म, तिलाच ब्रह्म म्हटलं आहे. ब्रह्म म्हणजे काही कुठे ढगाच्या आहार म्हटले नाही. तदेव अमृतम, आणि तेच अमृतम. मृतम म्हणजे परिवर्तनशील, अमृतम म्हणजे आवरण स्वरूप असलेलं आहे. उच्यते तस्मिन् सर्वे लोकाः श्रिताः, की त्याच्या आश्रयाने त्याच्यामध्ये विश्वातले सगळे लोकांना आश्रय आहे. लोक दोन्ही अर्थात, लोक म्हणजे जनाः, आणि त्याचं कर्मफळाचं अनुभव होतं त्या म्हणतात लोक. तशाला म्हणतात कर्मानुबंधिनी मनुष्यलोकी, हा मनुष्यलोक आहे. जरा थोडंसं पुण्यकर्म केलं पितर लोक आहे, त्याचं थोडंसं पुण्यकर्म केलं तर आणखी ते गायन वगैरे करून गंधर्व लोक, त्याच्या पलीकडे ते देवलोक, त्याच्या ब्रह्मलोकापर्यंत सांगितलं. लोक याचा अर्थ ज्यात कर्मफळाचे अनुभव घेण्याचं क्षेत्र आहे त्या म्हणतात लोक. हे सगळे लोक म्हणजे त्यात भुव स्वहा असं म्हटलं आहे ब्रह्मलोकापर्यंत. ब्रह्मदेव आपण सगळे लोक, इव्हन ब्रह्मदेवात तर देखील ते ब्रह्मांड निर्माण करण्याचं डिपार्टमेंट किंवा ते 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 कार्यालय त्याच्यावरून. तदु न अत्येति कश्चन, आणि त्या ब्रह्माला त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. त्याच्यामुळे इव्हन ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सगळी ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली सगळी सृष्टी हे दोन्ही त्याच्यावर आश्रित आहे, तो बाकी कोणावर आश्रित नाही. तसं आकाशावर आश्रित सगळे ढग आहे, पण आकाश हे ढगावर आश्रित नाही. उद्या ढग ओसरून जरी गेले तरी आकाश तसंच राहतं. पाण्यावर बुडबुडे तरंग हे पाण्यावर आश्रित आहे, पण उद्या समजा वारा व्हायचं थांबलं आणि समजा बुडबुडे सुद्धा फुटले तर पाणी काय, पाणी तसंच राहतं. तसं ह्या चैतन्यावर आश्रित हे सगळं जीव आणि जीवाच्या सगळ्या क्रिया सुरू आहे. ब्रह्मदेवाचं देखील ब्रह्मांड निर्माण करण्याची ती क्रिया, पण तो कसा आहे, तो कसा आहे न अतिक्रम्य, म्हणजे त्याचं कोणी अतिक्रमण करू शकत नाही, त्याच्या पलीकडे कोणी नाही. थोडक्यात सांगायचं म्हणून हरी से कोई नाही बडा, परमात्म्याहून आणखी कोणी नाही पडे. देवाने क्यू गफलत मी बडा, आणि मग कशाला गफलतमध्ये पडतो, त्या परमात्म्याच्या सत्तेने सगळं चालतं आणि त्याच्या महत्तेने सगळ्याला महत्व. आणि कसं होतं, हे कशामुळे निर्माण करत आहे, अविद्यावशतः निष्पादयन, म्हणजे हे बाकीचे सगळे अविद्येमुळे आपल्या स्वप्नासारखं जग निर्माण करतात. हे लोक हा भुवन, आणि ही वरचे भुवन म्हणजे भू भू स्वहा महाजना तपा सत्य लोकापर्यंत, खालचं अतल वितल सुतल पाताळ, हे अंतःकरणाच्या हे दोन प्रकार आहेत. आणि त्याचा जे ज्याच्या अधिष्ठाने चालतात त्याला त्याच्या पलीकडे कोणी राहू शकत नाही सांगितलं. आता मंत्र नंबर 9 पहा. आता त्याची व्यापकता कशी आहे सगळ्या ठिकाणी आत्म्याची ते सांगत आहे. अग्निर्यथेको भुवनं प्रविष्टः
रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. आता त्या भगवंताची व्यापकता सांगण्यासाठी अग्नीचं रूप घेऊन सांगत आहे की यथा अग्नी, ज्याप्रमाणे अग्नी असतो भुवनम प्रविष्ट. भुवन म्हणजे सगळ्या ब्रह्मांडामध्ये हे अग्नितत्व आहे, प्रविष्ट आहे, त्याचा आधार सगळ्याला आहे. यथा भुवन म्हणजे ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट होऊन एकहा अग्नी, एकच अग्नी, रूपम रूपम. समजा निम्या प्रकारची काष्ट असतील किंवा लाकडं असेल त्याचा आकार घेताना दिसतो. त्याचप्रमाणे एकच तथा सर्वभूतांतरात्मा, तसा एकच परमात्मा सगळ्या प्राणीमात्रांच्या जसे काही शरीर असेल त्या शरीररूपी, जसं इंधनामध्ये इंधन टाकलं असताना अग्नी तसा आकार घेतो काष्टात, तर तसा त्याचप्रमाणे सगळ्या प्राणीमात्रातील आत्मा एक असून देहानुरूप तो आकाराला आला दिसतो. खऱ्या अर्थाने तो आकाराला येत नाही, पण आकाराला आल्यासारखा दिसतो. अग्नी खऱ्याला आकार नाही, पण जोपर्यंत ती इंधन असतं आणि त्याच्या काड्या असतील तर तसं तेवढा पुरता आकार दिसतो. रूपम रूपम प्रतिरूपो बभूव. प्रत्येक देहामध्ये प्रवेश करून त्याला तो धारण करत असताना तो त्यासारखा दिसतो. बहिश्च, आत आणि बाहेर. तसा तो अग्नी एक आहे, तसा हा ज्ञानरूपी अग्नी आहे. बाहेरचा अग्नी आहे आपल्या पोटामध्ये इकडे जठराग्नी आहे, तर त्या रूपाने हा नारायण, हा परमात्मा सगळ्याच्या मध्ये. थोडक्यात सांगायचं सगळ्यामध्ये त्याची व्यापकता आहे. आता तसं दुसरं उदाहरण आता वाऱ्याचं आहे. वारा सगळ्या ठिकाणी एकच आहे आणि फक्त जसं पाहिलं तसं, समजा एखाद्या ब्लॅडरमध्ये घेतलं तर तेवढ्या पुरतं सीमित वाटतो, पण तो एकच आहे. त्या पुढच्या याचं सांगा अंतर्यामित्व, सर्व व्यापकत्व भगवंताचं. 10वें वायुर्यथेको भुवनं प्रविष्टः रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. आता दुसरं उदाहरण देत आहे. यथा वायू, जसा वारा सगळ्या ब्रह्मांडात असतो म्हणून त्याला म्हणतात मातरिश्वा, म्हणजे मातरिश्वयती, ह्या अंतरिक्षात भ्रमण करतो त्यानंतर वारा. जितकं गगन असेल तेवढा ती पवन असेल. हा जो पवन आहे या वायू, तर सगळीकडे एकच आहे. यथा वायू भुवनम प्रविष्ट, की वायू जगामध्ये प्रविष्ट असून अंतर्यामी रूपम रूपम प्रतिरूपा. आणि तोच आपल्याच्यात श्वासोश्वासोपाने प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे. तो शिरून निर्णय रूप धारण करतो. बाकीचे कुत्र्या देखील जिवंत आहे, त्याच्यामागे प्राणक्रिया म्हणून. चिमण्या देखील आवाज करतात, त्याच्यामागे प्राणशक्ती आहे म्हणून. मुंग्या देखील हालचाल करतात, तो पण त्याचं प्राण आहे म्हणून. पण प्रत्येकामध्ये त्या त्या शरीरात प्राणाची शक्ती अशी कार्य करते. त्या वायूचंच, ब्रह्मांडातल्या वायूचंच पिंडामध्ये प्रकटन दिसतं. मग कुठलीही रूपं घ्या तुम्ही, माणसाचंच नव्हे, पशु पक्षी जनावर, फक्त त्याचं शरीर वेगळं असण्याचं कारण प्रत्येकाच्या वासना वेगळ्या असतात. म्हणून प्रतिरूपम बभूव, प्रत्येक शरीरामध्ये निर्णयात रूप धारण करतो. तसा हा रूप जरी धारण केला तरी स्वरूपता कसा आहे, अरूपी आहे. तथा सर्वभूतांतरात्मा एकहा, तसा सगळ्या प्राणीमात्रांचा असलेला आत्मा एक आहे. रूपम रूपहा रूपम प्रतिरूपा रूपम बहिश्च, की प्रत्येक शरीरामध्ये निर्णय रूप धारण करून रूपम रूपम म्हणजे नाना रूपामध्ये एक आहे. म्हणून हिंदू की विशेषता अनेक में एकता, अनेकात एक आहे. आता मी तुमच्याशी बोलू शकतो, मी जिवंत आहे म्हणून. तुम्ही ऐकू शकता, जिवंत आहे म्हणून. एखादी मुंगी इथून हालचाल करते, जिवंत आहे. एखादी पाल भिंतीवर काम करते, सगळ्यामध्ये कशामुळं, पण ते कोणाचं अस्तित्व आहे, त्या परमेश्वराच्या या प्राणामध्ये. सब प्राणों का प्रेरक तू सरदार है, असा आहे. असा तो सगळ्याच्या त्या प्राणाच्या मागे असलेले सर्व व्यापक जे वारा आहे ब्रह्मांडात, तो एक आहे. आणि त्याला इंग्रजीत म्हणतात एअर. पण आपण काय करतो, हे एअर इंडिया,
हे एअर जपान, हे एअर मॉरिशस, आपण त्याच्या भिंती तयार करतो की ही कोणाची, भारताचा वायू, हा मॉरिशसचा वायू, हा जपानचा वायू. खरं तर वायू एकच आहे ना. तसा आत्मा सगळ्याच्या अंतर्यामी एक आहे. फक्त प्रत्येकाच्या उपाधी वेगळी असल्यावर उपाधी मग वेगळा असा वाटतो, पण तो वेगळा होत नाही. पुढे चला आता त्याची सगळ्यामध्ये असो. हे बघा, जी वस्तू ज्या ठिकाणी व्यापक असते ती त्या ठिकाणी लिप्त झाली असते. आता परमात्मा जर सर्व व्यापक आहे तुमच्या आमच्या सगळ्या शरीरात, प्रत्येकाचं अंतःकरण काही सारखं नाही. कोणी तमगुण आहे, कोणाच्या रजगुण आहे, सत्वगुण आहे. तर तो परमात्मा लिप्त होतो काय? नाही, तो अलिप्त असतो, निस्संग असतो. हे पुढे उदाहरण देऊन भगवान स्पष्ट करत आहे. सूर्याचं उदाहरण. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर्बाह्य दोषैः एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः. बघा, एखादी वस्तू समजा त्या रंगापासून गेली तर पाण्याला रंग लागतो. वारा जर समजा काय असेल तर वास आला तर त्याला वास येतो. हे ठीक आहे, पण सगळ्यामध्ये ही चेतना ती जर सगळ्याच्या अंतर्यामी सारखी आहे, अंतर्यामी तो सारखा आहे, तर सगळ्यामध्ये व्यापक असताना तो संग दोषामध्ये लांछन लागतं का? त्याला म्हणे नाही. असंगोयम पुरुष. आता ते आता इथे सांगत आहे. यथा सूर्य, ज्याप्रमाणे एक विश्वाच्या मागे सूर्य किती असतो? सबका मालिक एक सूर्य. यथा सूर्य सर्व लोकस्य चक्षुः सन. तो सगळ्या नेत्राला प्रकाशित करतो. जसं आता सूर्याचा प्रकाश आहे म्हणून मी भिंतीकडे पाहू शकतो, तुम्ही वृक्षाकडे पाहता, सगळ्याच्या डोळ्याचा प्रकाशक तो आहे. पाहिलेल्या वस्तू त्या देखील प्रकाशक सूर्य एक आहे. सूर्य किती आहे? एक आहे. प्रकाशित वस्तू अनेक आहे. प्रत्येकाचे डोळे वेगवेगळे आहे. त्याच्या प्रकाशात मग कावळे पाहत असतो, मुंगे पाहत असतात, त्याचे प्रत्येक. तर प्रकाशक एक असून, जसा सूर्य विश्वाचा प्रकाशक असून चाक्षुषे बाह्यदोषी न लिप्यते. लौकिक डोळ्यामध्ये काही जर दोष असेल तर काहीचे डोळे मंद असतात, काहीचे तीक्ष्ण असतात, काही हळू आंधळे पण त्याच्या मागे देखील ही शक्ती एकच आहे. तर त्या दोषामुळे त्याला त्याचा दोष लागत नाही. असं म्हणण्यासारखे सूर्य जरी कितीही प्रकारच्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झाला तर पाण्यामध्ये काही गढूळता किंवा स्वच्छता झाली तर सूर्य काही गढूळ आणि स्वच्छ होत नाही. पाण्यामध्ये किती चंचलता किंवा स्थिरता झाली तर चंचलता स्थिरता हे पाण्याचे गुणधर्म त्याला, कारण प्रतिबिंबाला लागेल. पण बिंबाला तसंच हे बिंबाच्या स्थानी असलेले जे ब्रह्म आहे ते सूर्यवत आहे. म्हणून सगळ्यामध्ये अंतर्यामी रूपाने प्रकाशित होत असून ते निर्लिप्त राहतं. तथा सर्व भूतांतरात्मा सगळ्याच्या अंतर्यामी आत्मा असून लोकदुःखेन बाह्यः न लिप्यते. लोकांच्या सुखदुःखाने तो लिप्त होत नाही. म्हणून भगवान कृष्ण सात्विक म्हणतात, न तुहम तेषु ते मयी. ते माझ्यामध्ये आहे, मी त्याच्यामध्ये नाही. म्हणजे सगळे परिवर्तन त्या आत्मतत्वामुळे चालले आहे. पण आत्मतत्वामध्ये काहीही सुख दुःख हे परिवर्तन नाही. सुख दुःख कोणाचे धर्म आहे? जीवाचे धर्म आहे, अंतःकरणाचे धर्म आहे. अंतःकरणाशी एकरूप झालं म्हणजे माझं मन सुखी तर म्हणतो अहम सुखी, माझं मन दुःखी तो अहम दुःखी. हा अहंकार आहे, पण त्याच्या मागे जो साक्षी स्वरूप चेतन आहे तो निर्विकार राहतो. असा जो आहे तो न लिप्यते लोकदुःखेन बाह्य. हा मंत्र पाठ करण्यासारखा की इथे त्या तो सूर्याचा प्रकाश चंदनावरही पडतो, घाणेवरही पडत असतो. पण चंदनाने तो सुगंधित होत नाही आणि घाणीने घाणेरडा होत नाही, तो स्वच्छ राहतो. म्हणजे अनेक प्रकारचे अंतःकरण असतात. कोणी तमगुणाचं अंतःकरण आहे, कुणाचं रजगुणाचं आहे, कुणाचं सत्वगुणाचं. पण हा गुणातीत असलेला आत्मा तो सतत गुणातीत किंवा निसंगत राहतो. असंगोयम पुरुष. असंग हा पुरुष असंग आहे. असंग हा नाही सज्जते, त्याला कुठल्या प्रकारचा संग दोष लागत नाही. 12वा मंत्रात एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति तमात्म
तमात्मस्थं येन पश्यन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम्. आता सगळ्यामध्ये आत्म्याचं अस्तित्व सारखंच आहे, सगळ्याची शरीरात परिवर्तन होत आहे. पण इतकं होत असताना कोण ह्या मानवी जन्माला आल्यानंतर शाश्वत सुखाचा अनुभव घेतो? एक अशाश्वत म्हणजे तात्पुरतं सुख, शाश्वत म्हणजे पूर्ण सुखाचा अनुभव घेतो. भगवान सांगत आहेत, यहा एकहा वशी. एकहा म्हणजे केवलहा. केवळ म्हणजे सजातीय विजातीय स्वगत भेदरहित असलेले हे आत्मतत्व. वशी म्हणजे सर्व नियंता, तो सगळ्याला कंट्रोल करतो, त्याला कोणी नियंत्रित करू शकत नाही. सर्वभूतांतरात्मा एकच आहे तो, सूर्यासारखा. जसं सूर्यामुळे सगळे प्रतिबिंब दिसतात. तम आत्मस्तम ये धीरः अनुपश्यन्ति. त्याचं आत्मचिंतन करून ते आपलं आत्मस्वरूप आहे अशा तऱ्हेचं जे असं ओळखतात जे धीर पुरुष, तेषाम शाश्वतम सुखम. की आपल्यामध्ये आहेत, पण जोपर्यंत आपल्या मनाची दिशा तिकडे आपण वळवत नाही ध्यानाने चिंतनाने, तोपर्यंत त्याचा साक्षात्कार होत नाही. म्हणून जे धीर पुरुष आहे, जे विवेकशील पुरुष आहे, ते आपली वृत्ती अंतर्मुख करून आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन असं करून त्याची जेव्हा दृष्टी प्राप्त करतात, साक्षात्कार करतात, त्यांना तेषाम शाश्वतम सुखम भवती. त्याला शाश्वत सुख होतं. कारण शाश्वत वस्तूच्या प्राप्तीतच माणसाला शाश्वत सुख मिळतं, अशाश्वत वस्तूच्या प्राप्तीत माणसाला शाश्वत सुख मिळत नाही. नित्य वस्तूच्या प्राप्तीतच नित्य सुख मिळतं. अनित्य वस्तू किती तुम्ही प्राप्त करा, न कर्मणा न प्रजया न धनी. कर्माने माणसाला सुख मिळतं, पण जोपर्यंत तुम्हाला कर्म करायची क्षमता तोपर्यंत कराल. उद्या डॉक्टरचा बेड रेस काय करू शकत नाही. प्रजा मुलाबाळाच्या दृष्टीने तुम्हाला सुख मिळत असतं, हे अशाश्वत सुख आहे. कुठपर्यंत जोपर्यंत सुना तो मुलाबाळा तुमचं पडतो ठीक आहे, धनेनं पैशाने तुझा जोपर्यंत तुमचा धनलाभ आहे तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता. उद्या समजा तुमची संपत्ती चोरून नेली किंवा काय झालं, संपला विषय. हे सुख आज आहे उद्या नाही. पण जे सुख कायमचं आहे ते कायमची वस्तू आत्मतत्व जाणून तेषाम शाश्वतम सुखम ये आत्मस्तम अनुपश्यन्ति. ते ब्रह्म म्हणजे आपलं आत्मस्वरूपच आहे असं सतत अनुसंधान करून त्याचा साक्षात्कार करतात, त्याची दृष्टी प्राप्त करतात. तेषाम शाश्वतम. त्याला हे नित्यसुख शाश्वत न इतरेषाम. दुसऱ्या कोणालाही हे परिपूर्णतेचं सुख होईल. म्हणजे अविद्याग्रस्त राहून त्याला हे सुख प्राप्त, विद्येने त्याला हे सुख प्राप्त होऊ शकतं. वशी म्हणजे सर्वस्व जगत नियामका, सगळ्या जगाचा नियामक असलेला असा तो आत्मा मी आहे. त्याला जाणणं म्हणजे वेगळं नव्हे. तसं स्वप्न पाहणारा जागृत पाहणाऱ्याला जाणतो, याचा अर्थ स्वप्नाची अवस्था सोडून तो स्वतः जागा होतो. बस म्हणून उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वरूपाच्या स्थितीला प्राप्त कराय भावार्थ. पुढे चला आणखी. नित्यो अनित्यानां चेतनश्चेतनानां एको बहूनां यो विदधाति कामान् तमात्मस्थं येन पश्यन्ति धीराः तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम्. आता तोच पण दुसऱ्या शब्दात दोघांच्या मागे लागलो आपण. माणसाला सुख मिळालं पाहिजे, पण कोणत्या सुखात माणसाला पूर्ण समाधान होईल? पूर्ण सुखात. पूर्ण सुख कशाचं प्राप्त होईल? पूर्ण वस्तूच्या जाणीवेत. पूर्ण वस्तू कोणती आहे? परमात्मा. तो कुठे आहे? तुमच्याच हृदयात आहे. असं ते जसं तो पूर्ण सुखाची प्राप्ती करतो, तसंच पूर्ण सुखाची प्राप्ती म्हणजे पूर्ण खरी शांती प्राप्त होते. किंवा नित्यो अनित्यानां. अनित्यानं म्हणजे सगळ्या परिवर्तनशील बदलणाऱ्या वस्तूमध्ये जो न बदलणार आहे. आपले शरीर बदलत असतात, आपल्या भावना बदलतात, आपल्या बुद्धीचे घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरेचा बदलत असतो, पण ते चैतन्य न बदलणार आहे. म्हणजे जे अनित्य वस्तूमध्ये, परिवर्तनशील वस्तूमध्ये केवळ साक्षी मात्र आहे, केवळ निर्विकार असलेलं तत्व आहे. चेतनच चेतनाना म्हणजे
म्हणजे बुद्धिमान प्राण्यामध्ये देखील किंवा जे प्राणनशील आहे त्याच्यामध्ये देखील तो त्याचा प्राणात्मा. तर दोन प्रकारचे असे स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे स्थिर असे एका ठिकाणी, जंगम म्हणजे बाकीचे प्राणक्रिया करणारे, त्यातही देखील तो अधिष्ठाता आहे. बुद्धिमंतामध्ये असलेली जी प्रज्ञा आहे, एखादा माणूस बुद्धिमान आहे कशामुळे, त्याचं मग ही चैतन्य आहे म्हणून. उद्या त्या एखाद्या वकिलाच्या येतील तर ते उद्या सुटू देते, ते काही वकिली करू शकत नाही, काही मेडिसिनचं ज्ञान होऊ शकत नाही. असं जे आहे चेतनच चेतनानं, म्हणजे डॉक्टरला त्याच्या औषधीचं ज्ञान आहे ते त्याच्यामुळं आहे, वकिलाला कायद्याचं ज्ञान आहे त्याच्यामुळं आहे, इंजिनियरला इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे ते त्याच्यामुळं आहे. ते जर नसेल तर जे त्याच्याशी जो एकरूप आहे तोच सगळ्याच्या कामना पूर्ण करतो त्या क्षेत्रात. या एका अपि, तो एक असून बहुनाम कामान विदधाते, बहुनाम संसारीनाम, जे संसारामध्ये लागलेल्या त्याच्या सगळ्या कामना पूर्ण करतो. असं जो अधिष्ठान रूपी आहे ते माझा आत्मस्वरूप आहे असे जाणणारे ये धीरा. धीरा म्हणजे विचारपण विद्वान पुरुष. आत्मस्तम तम अनुपस्थिती, ते परमात्मा तोच माझा आत्मा आहे, तो सोहम भावने जाणतात को तुम्ही. तेषाम शाश्वती शांती स्यात, त्याला शाश्वत शांती मिळते. व्यवहारात देखील पहा शांती केव्हा मिळते सांगा बरं. त्याच्या आधी अशांती कुठे, म्हणजे जितके माणसाच्या मनात विक्षेप जास्त तितकी अशांती जास्त, आणखी विक्षेप जास्त आणखी अशांती. आता विक्षेप कमी तेवढी शांती, आणखी विक्षेप कमी आणखी शांती, आणखी विक्षेप कमी शांती. शेवटचा विक्षेप संपला, नवीन येत नाही, शुद्ध स्वरूपाची स्थिती आहे बस. आणि त्यालाच ही परमशांती प्राप्ती होते. न इतरेशाम, दुसरा काहीही तुम्ही करा, कधीतरी पश्चाताप करायची पाहिजे की तसं का कोण म्हणे क्या प्राप्त किया असं. म्हणून इतरांना नाही, असं परत थोडंसं पुनरावृत्ती केली या विषयाची की जेणेकरून साधकांनी ह्या जीवनाचा लाभ करावा. पुढे चला आता इथे एकतर यमराजानेच प्रश्न उभा केला असेल की असं काही होतं का साक्षात्कार, म्हणजे त्याचं काही प्रकटन होतं का त्या प्रकाशाचं किंवा त्या ज्ञानाचं, असं साधकाला ऐकून झाल्यानंतर प्रश्न उभा होतो. तर ते पुढचे सांगितलं. आता नचिकेताने त्याच्यावर मनन केलं किंवा यमराजाने, आणि त्याने त्याचं असं ऐकून वाटतं की भाई ठीक आहे आत्मा त्याचा साक्षात्कार, पण अशी काही होती का अनुभूती, तो विचारतो आता प्रश्न. तदेतदिति मन्यन्ते अनिर्देशम परमम सुखम. त्या परमवर एक अनुस्वर पाहिजे म्हणून मी कडे बोलतो. परमम सुखम कथम नु तद्विजानीयाम किमु भाती विभाती वा. ज्या साधकांनी कठोपनिषद इथपर्यंत ऐकलं आहे की सगळ्यामध्ये अंतर्यामी आत्मा आहे, माझ्यामध्ये आहे, पण त्याची प्रतीती येत असताना ते कसं समजायचं की आपल्याला त्याची प्रतीती आली किंवा साक्षात्कार झाला, काय त्याचं प्रमाण आहे, मग असं होतं की नाही, असा त्यांनी प्रश्न उभा करून त्याचं उत्तर दिलं आहे. अनिर्देशम परमम सुखम, ज्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही, तर कुठल्याही प्रमाणाचा विषय नव्हे, असं जे परमसुख असलेलं आत्मतत्व आहे तद एतद इति मन्यन्ते, की ज्याच्या बाबत आतापर्यंत संपूर्ण वर्णन करून सांगितलं आहे ऋषीकडून, ते मानलं गेलं आहे, सांगितलं आहे. तर कथम विजानीयाम, अशा त्या आत्मतत्वाला आम्ही कसं ओळखावं की कसा साक्षात्कार झाला समजावं. किम उभाती वा विभाती, ते स्वयंप्रकाशित आहे की दुसऱ्याच्या तेजाने प्रकाशित होतो, किंवा असा प्रकाश किंवा असा साक्षात्कार आपल्याला झाला हे कशावरून समजायचं. एकतर अशी शंका जिज्ञासूच्या अंतःकरणात येऊ शकेल, ही शक्यता लक्षात ठेवून यमराजाने तसं चिंतन केलं की तुम्ही असं, आपण नाही का कधी तुम्हाला अशी शंका असेल कधी विचारतात, ते कोणाच्या मुखातला प्रश्न हा नाही, पण असा प्रश्न जिज्ञासूला ऐकल्यानंतर होऊ शकतो. किंवा भाती विभाती वा, ते होतं प्रकाशित की नाही, आणि होत असेल तर कसं, की त्याला ते स्वतः प्रकाशित करतं की दुसरं परिप्रकाशित आहे, परप्रकाशित होईल तर ते जड होईल. आता पुढच्या याच्यात सांगून त्याचं समालोचन करतात
की त्या अवस्थेला, त्या पूर्ण अवस्थेला ते स्वतः स्वयंप्रकाश आहे, त्याला सूर्य चंद्रमा देखील प्रकाशित करतो. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतोयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. तत्र म्हणजे तस्मिन आत्मभूते ब्रह्मणी, आपल्या ब्रह्माचं जे आपल्याच्यात प्रत्येकात्मा आहे त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. स्वयंप्रकाशत्वात तो स्वयंप्रकाश असल्यामुळे एक लक्षात ठेवायचा, आत्मा हा ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूपत्वात ज्ञानस्वरूप आहे. आता प्रकाशाचा अर्थ ज्ञान. तत्र सूर्य हा न भाती, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी त्याला आत्म्याला सूर्यप्रकाश न तत् भास येते सूर्य हा ते सारखं आहे. ते गीतेचे 2 श्लोक तसेच आहे की त्याला सूर्य न चंद्र न तारक, त्याला चंद्रमा देखील प्रकाशित करू शकत नाही, कारण मग वाटते की रात्री पौर्णिमेचा चंद्र तोही नाही. मग तारांगण असतात ते देखील, तेही त्याला प्रकाशित, कारण काय की ते प्रकाश होतं तमेव भांतम अनुभाती सर्व, त्या चैतन्याच्या प्रकाशाने सूर्याला यदादित्यगतम तेजः जगत भासयते. हा सूर्य हा त्याच्यासारखा आहे की आदित्यामध्ये अंतर्गत असलेले जे तेज आहे, चंद्रमामध्ये असलेला चंद्रप्रकाश आहे, अग्नीमध्ये असलेला अग्नीचा प्रकाश आहे, तो तमेव भांत त्याच्या प्रकाशाने. तिथे कृष्णाने अहम म्हटलं आहे. यत् चंद्रमसी यच्चाग्नो तत् तेजो विद्धी मामक. मामक म्हणजे त्या परमात्म स्वरूपाच्या दृष्टीने म्हणत आहे की त्या परमात्मा तेच आता इथे सांगा. तत्र आत्मनी जो कसा आहे, ज्योतिरिव भानुमान महनी अहनी, किंवा सतत प्रकाशित असलेल्या ज्योतीसारखा. जसं एक ज्योती दुसऱ्याला प्रकाशित करू शकते, पण त्या ज्योतीला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्याची काही आवश्यकता नाही. दिव्याला प्रकाश दुसऱ्या दिव्याची आवश्यकता आहे का? तर हा ब्रह्मांडातला सूर्य देखील भौतिकची तेजाची देवता आहे, ती देखील तमेव भांतम, त्याच्या प्रकाशामुळे ते प्रकाश द्यायला क्षमता होते. चंद्रमा देखील चंद्रावरती असलेला त्याचा प्रकाश आहे, तारकामध्ये प्रकाश आहे, आणि म्हणून त्याला ही काय प्रकाशित करू शकणार आहे. विज्ञातारम अरे केन विजानीयात, ते सगळ्याला जाणणार आहे, त्याला कोणी जाणावं. आणि म्हणून सद्गुरू समर्था आणि त्याच्यात एक भाग आहे, रवी शशी अग्नी नेन त्या रूपा, कारण काय तो स्वयंप्रकाश आहे सांगून. आणि म्हणून आपल्या याच्यात असं ना तत्र सूर्यभाती म्हणून आरती करतात गुरुला ईश्वराला की तुमच्या त्या प्रकाशम तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाते. याला कम्पेअर करा तुम्ही. यदादित्यगतम तेजः, त्याचा अंतर्यामी तो प्रकाशाचं 15व्या अध्यायातलं नतत भास आहे ते सूर्या सुरुवातीला या उपाधिरहित त्या तत्वाला या कुठल्याही तेजाच्या उपाधी प्रकाशित, सगळ्या तेजमय देवता त्याच्यामुळे प्रकाशित होतात, त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. याचं कारण एक शब्दात सांगताय, स्वयंप्रकाशत्वात. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथपर्यंत झाला. आता पुढचा भाग आपण उद्याच्या तिथून, ठीक आहे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.